श्री S.R. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 क्वेश्चन बँक। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। क्वेश्चन बँक प्रश्नपेढी इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मार्च 2021-22। प्रश्नपेढी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा। प्रश्न क्रमांक 1 DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात। अ स्थानांतरण, ब भाषांतरण, क प्रतिलेखन, ड उत्परिवर्तन। योग्य पर्याय क प्रतिलेखन। प्रश्न क्रमांक 2 प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून डॅश डॅश विषयक पुरावे दिसून येतात। अ जोडणारे दुवे, ब शरीरशास्त्रीय, क भ्रूणविज्ञान, ड पुराजीव। योग्य पर्याय क भ्रूणविज्ञान। प्रश्न क्रमांक 3 डॅश डॅश हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे। अ अक्कलदाढ, ब कानाचे स्नायू, क अंगावरील केस, ड वरील सर्व। योग्य पर्याय ड वरील सर्व। प्रश्न क्रमांक 4 हाडांमध्ये असणारे प्रथिन म्हणजे डॅश डॅश होय। ए मायोसिन, बी मेलेनिन, सी हिमोग्लोबिन, डी ऑस्सिन। योग्य पर्याय डी ऑस्सिन। प्रश्न क्रमांक 5 NADH2 तयार होण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व डॅश डॅश होय। ए जीवनसत्व B3, बी जीवनसत्व सी, सी जीवनसत्व B2, डी जीवनसत्व के। योग्य पर्याय सी जीवनसत्व B2। प्रश्न क्रमांक 6 सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी डॅश डॅश आहेत। ए कायिक पेशी, बी युग्मके, सी मूलपेशी, डी ए आणि सी दोन्ही। योग्य उत्तर डी ए आणि सी दोन्ही। प्रश्न क्रमांक 7 प्रकल विभाजनाची पहिली अवस्था म्हणजे डॅश डॅश होय। ए पश्चावस्था, बी अंत्यावस्था, सी मध्यावस्था, डी पूर्वावस्था। योग्य पर्याय डी पूर्वावस्था। प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी डॅश डॅश सूत्री विभाजनाचा भाग नाही। ए पश्चावस्था, बी डिप्लॉटिन, सी पूर्वावस्था, डी परिकल विभाजन। योग्य पर्याय बी डिप्लॉटिन। प्रश्न क्रमांक 9 आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून डॅश डॅश ऊर्जा मिळते। अ 4 कॅलरी पर ग्रॅम, ब 9 कॅलरी पर ग्रॅम, क 9 किलो कॅलरी पर ग्रॅम, ड 4 किलो कॅलरी पर ग्रॅम। योग्य उत्तर क 9 किलो कॅलरी पर ग्रॅम। प्रश्न क्रमांक 10 मानवी शरीरात गुणसूत्राच्या डॅश डॅश जोड्या असतात। ए 22, बी 23, सी 44, डी 46। योग्य उत्तर ए 22। प्रश्न क्रमांक 11 बहुपेशीय सजीवांमधील खालीलपैकी कोणता अलैंगिक प्रजननाचा प्रकार नाही। ए खंडीभवन, बी पुनर्जनन, सी कलिकायन, डी मुकुलायन। योग्य उत्तर सी कलिकायन। प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी वेगळा घटक कोणता। ए कुक्षी, बी परागकोश, सी कुक्षिवृंत, डी अंडाशय। योग्य पर्याय बी परागकोश। प्रश्न क्रमांक 13 स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात डॅश डॅश अंडपेशी असतात। ए 1 ते 2 दशलक्ष, बी 2 ते 3 दशलक्ष, सी 2 ते 4 दशलक्ष, डी यांपैकी नाही। योग्य पर्याय 2 ते 4 दशलक्ष। प्रश्न क्रमांक 14 गर्भाशय रोपणक्षम नसल्यास डॅश डॅश हे प्रजननाचे आधुनिक तंत्रज्ञान वापरतात। ए भाडोत्री मातृत्व, बी वीर्यपेढी, सी काच नलिकेतील फलन, डी यांपैकी नाही।
योग्य पर्याय ए. भाडोत्री मातृत्व. प्रश्न क्रमांक 15. भ्रूणाचे रोपण डॅश डॅश या अवयवामध्ये होते. ए. गर्भाशय, बी. अंडाशय, सी. अंडनलिका, डी. योनी. योग्य पर्याय ए. गर्भाशय. प्रश्न क्रमांक 16. मानवी शुक्रपेशींची निर्मिती डॅश डॅश या अवयवांत होते. ए. वृषण, बी. वृषणकोश, सी. पुरस्थ ग्रंथी, डी. नलिका. योग्य पर्याय ए. वृषण. प्रश्न क्रमांक 17. गर्भवती माता आपल्या मुलाला डॅश डॅश या अवयवातून अन्न पुरवठा करतात. ए. गर्भाशय, बी. अपरा, सी. अंडाशय, डी. अंडनलिका. योग्य पर्याय बी. अपरा. प्रश्न क्रमांक 18. डॅश डॅश अपत्ये एकाच युग्मजनापासून तयार होतात. ए. द्वियुग्मजी जुळे, बी. एक युग्मजी जुळे, सी. बहुयुग्मजी जुळे, डी. युग्मजी जुळे. योग्य पर्याय बी. एक युग्मजी जुळे. प्रश्न क्रमांक 19. परागकोशातील कोष्टकांमध्ये डॅश डॅश विभाजनाने परागकण तयार होतात. ए. अर्धसूत्री, बी. गुणसूत्री, सी. बहुसूत्री, डी. यांपैकी नाही. योग्य पर्याय ए. अर्धसूत्री. प्रश्न क्रमांक 20. अलैंगिक प्रजननात पेशीचे विभाजन डॅश डॅश पद्धतीने होते. ए. सूत्री विभाजन, बी. अर्धगुणसूत्री विभाजन, सी. फलन, डी. द्विफलन. योग्य उत्तर ए. सूत्री विभाजन. प्रश्न क्रमांक 21. पॅरामेशियमचे विभाजन डॅश डॅश पद्धतीने होते. ए. आडवे द्विविभाजन, बी. उभे द्विविभाजन, सी. साधे द्विविभाजन, डी. पुनर्जनन. योग्य उत्तर ए. आडवे द्विविभाजन. प्रश्न क्रमांक 22. अर्धगुणसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या डॅश डॅश होते. ए. अनेकपट, बी. तिप्पट, सी. निम्मी, डी. दुप्पट. योग्य उत्तर सी. निम्मी. प्रश्न क्रमांक 23. साधारणपणे दरमहा अंडाशयातून डॅश डॅश अंडपेशींचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते. ए. 1, बी. 2, सी. 3, डी. 4. योग्य पर्याय ए. 1. प्रश्न क्रमांक 24. एकलिंगी फुलात दिसणाऱ्या बाबी खालीलपैकी आहेत. ए. पुमंग आणि जायांग हे दोन्ही, बी. फक्त पुमंग, सी. फक्त जायांग, डी. पुमंग किंवा जायांग. योग्य पर्याय डी. पुमंग किंवा जायांग. प्रश्न क्रमांक 25. खालील अजैविक घटकातील डॅश डॅश रासायनिक घटक होय. अ. हवा, ब. पाणी, क. पोषद्रव्य, ड. सूर्यप्रकाश. योग्य उत्तर क. पोषद्रव्ये. प्रश्न क्रमांक 26. डॅश डॅश या असेंद्रिय पदार्थाचा अजैविक घटकात समावेश होतो. अ. प्रथिने, ब. लोह, क. सोडियम, ड. प्राणवायू. योग्य पर्याय अ. प्रथिने. प्रश्न क्रमांक 27. जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी डॅश डॅश या दिवशी साजरा करतात. अ. 5 जून, ब. 21 मार्च, क. 22 मे, ड. 26 नोव्हेंबर. योग्य पर्याय क. 22 मे. प्रश्न क्रमांक 28. डॅश डॅश हा दुर्मिळ प्रजातीतील प्राणी आहे. अ. तणमोर, ब. पट्टेरी वाघ, क. शेकरूखार, ड. कस्तुरी मृग. योग्य पर्याय ड. कस्तुरी मृग. प्रश्न क्रमांक 29. डॅश डॅश ही अनिश्चित प्रजाती आहे. अ. रेड पांडा, ब. गिरचे सिंह, क. लायन टेल्ड वानर, क. शेकरूखार. योग्य पर्याय ड. शेकरूखार. प्रश्न क्रमांक 30. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था डॅश डॅश या ठिकाणी कार्यरत आहे. अ. मुंबई, ब. दिल्ली, क. अहमदाबाद, ड. पुणे. योग्य पर्याय ड. पुणे. प्रश्न क्रमांक 31. एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे डॅश डॅश विविधता होय. अ. प्रजातींची, ब. अनुवंशिक, क. परिसंस्थेची, ड. प्राण्यांची.
योग्य उत्तर ब. अनुवंशिक. प्रश्न क्रमांक 32. आधुनिक संस्कृतीमध्ये डॅश डॅश ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. अ. अन्न, ब. वस्त्र, क. निवारा, ड. ऊर्जा. योग्य पर्याय ड. ऊर्जा. प्रश्न क्रमांक 33. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी डॅश डॅश या तत्वाचा उपयोग केला जातो. अ. विद्युत प्रवर्तन, ब. चुंबकीय प्रवर्तन, क. विद्युत चुंबकीय प्रवर्तन आणि ड. विद्युत चुंबक. योग्य पर्याय क. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. प्रश्न क्रमांक 34. विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्व डॅश डॅश या शास्त्रज्ञाने शोधले. अ. ओहम, ब. मायकेल फॅरेडे, क. जूल, ड. न्यूटन. योग्य पर्याय ब. मायकेल फॅरेडे. प्रश्न क्रमांक 35. अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी डॅश डॅश टर्बाईन वापरले जाते. अ. वाफेवर चालणारे, ब. हवेवर चालणारे, क. पाण्यावर चालणारे, ड. यांपैकी नाही. योग्य पर्याय अ. वाफेवर चालणारे. प्रश्न क्रमांक 36. युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला असता डॅश डॅश न्यूट्रॉन बाहेर पडतात. अ. 1, ब. 2, क. 3, ड. 4. योग्य पर्याय क. 3. प्रश्न क्रमांक 37. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला डॅश डॅश म्हणतात. अ. पाणचक्की, ब. पवनचक्की, क. टर्बाइन्स, ड. जनित्र. योग्य पर्याय ब. पवनचक्की. प्रश्न क्रमांक 38. डॅश डॅश ते डॅश डॅश एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत. अ. 1 kW ते 7 MW, ब. 1 kW ते 7 kW, क. 1 kW ते 7000 W, ड. 1 W ते 7 MW. योग्य पर्याय अ. 1 kW ते 7 MW. प्रश्न क्रमांक 39. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे डॅश डॅश रूपांतर करतात. अ. विद्युत ऊर्जेत, ब. स्थितीज ऊर्जेत, क. गतिज ऊर्जेत, ड. उष्णता ऊर्जेत. योग्य पर्याय अ. विद्युत ऊर्जेत. प्रश्न क्रमांक 40. सिलिकॉनच्या 1 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास डॅश डॅश एवढी विद्युत धारा मिळते. अ. 50 MA, ब. 30 MA, क. 50 A, ड. 30 A. योग्य पर्याय ब. 30 MA. प्रश्न क्रमांक 41. सिलिकॉनच्या चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास डॅश डॅश एवढी विभवांतर मिळते. अ. 0.1 V, ब. 0.5 V, क. 0.1 MV, ड. 0.5 MV. योग्य पर्याय ब. 0.5 V. प्रश्न क्रमांक 42. अणु विखंडन प्रक्रियेमध्ये डॅश डॅश या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. अ. युरेनियम 236, ब. बेरियम, क. क्रिप्टॉन, ड. युरेनियम 235. योग्य पर्याय ड. युरेनियम 235. प्रश्न क्रमांक 43. सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण डॅश डॅश या तत्ववेत्त्याने केले. अ. जॉन रे, ब. ॲरिस्टॉटल, क. लिनियस, ड. प्लिनी. योग्य पर्याय ब. ॲरिस्टॉटल. प्रश्न क्रमांक 44. माझे शरीर मऊ बुळबुळीत असते म्हणून मला डॅश डॅश प्राणी म्हणतात. अ. मृदुकाय, ब. कंटकचर्मी, क. वलई, ड. संधिपाद. योग्य पर्याय अ. मृदुकाय. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी डॅश डॅश हा उभयलिंगी प्राणी आहे. अ. डोलीओलम, ब. विंचू, क. पैसा, ड. झुरळ. योग्य पर्याय अ. डोलीओलम. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी डॅश डॅश हा प्राणी आपल्या शरीराचा तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. अ. बेडूक, ब. तारामासा, क. चिमणी, ड. कबूतर. योग्य पर्याय ब. तारामासा. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणता प्राणी उष्ण रक्ती आहे. अ. वटवाघूळ,
ब कासव, क पाल, ड सुसर. योग्य पर्याय अ वटवाघूळ. प्रश्न क्रमांक 48. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी माझे शरीर दोन्ही टोकांना डॅश डॅश असते. अ टोकदार, ब निमुळते, क कास्तिमय, ड चुशीमुख. योग्य पर्याय ब निमुळते. प्रश्न क्रमांक 49. डॅश डॅश या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. अ ससा, ब मांजर, क जळू, ड गांडूळ. योग्य पर्याय ड गांडूळ. प्रश्न क्रमांक 50. असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये डॅश डॅश हा सर्वात हुशार प्राणी आहे. अ गोगलगाय, ब ऑक्टोपस, क कालव, ड शिंपला. योग्य पर्याय ब ऑक्टोपस. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षण कवच असते. अ नेरिस, ब शार्क, क द्विपूट, ड हर्डमानिया. योग्य पर्याय क द्विपूट. प्रश्न क्रमांक 52. जीवनसत्वांचे उत्पादन डॅश डॅश या सेंद्रिय आम्लापासून घेतात. अ सायट्रिक आम्ल, ब ग्लुकॉनिक आम्ल, क लॅक्टिक आम्ल, ड इटाकॉनिका आम्ल. योग्य पर्याय क लॅक्टिक आम्ल. विद्यार्थी मित्रांनो, 53 ते 83 पर्यंतचे उर्वरित प्रश्न तसेच वेगळा घटक ओळखा, सहसंबंध ओळखा याबाबतची माहिती भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तसेच भाग 3, भाग 4 पाहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.